प्रेमानंद महाराजांची जीभ घसरली. मित्रांनो, भारतीय मीडियाची सर्वात मोठी नामर्दानगी आता समोर यायला लागली. मित्रांनो, भारतीय मीडिया जी आहे ना, हे पूर्ण अख्ख्या मीडियाचे जे लोक आहेत त्यांना आता रस्त्याचे प्रॉब्लेम दिसत नाहीत, पाण्याचे प्रॉब्लेम दिसत नाही आहेत, कुणाचे शेतकऱ्याचे प्रॉब्लेम दिसत नाही आहेत आणि त्यांना इवन कुठल्या अशा केसेस पण दिसत नाहीत, रेप केस वगैरे हे असल्या केसेस त्यांना दिसत नाहीत. त्यांना दिसतंय तर आता एखादा समाजसुधारक अशा गोष्टीवरती बोलला की बाबा रे, आमच्या कशाला आगाग मारायला लागली हेच कळत नाही. मित्रांनो, अतिशय दुर्दैव हे आमचं की आमची मीडिया असल्या गोष्टींना हायलाईट करते. मित्रांनो, पहिली गोष्ट, प्रेमानंद महाराज कोण आहेत ते तुम्हाला सांगतो. प्रेमानंद महाराज मोठे संत मानले जातात आत्ताच्या घडीचे. मित्रांनो, मोठमोठे क्रिकेटर असो, मोठमोठे व्यक्तिमत्व असो, त्यांचं दर्शन घेतात. मित्रांनो, वाराणसीपुरता त्यांनी संन्यास घेतलेला आहे. त्याच्या बाहेर ते, त्या कक्षेच्या बाहेर ते जाऊन कुणाला संबोधित करत नाहीत, त्या कक्षेमध्येच राहतात. राधा भक्त नावाने त्यांना संबोधलं जातं. राधा राणीचा ते एवढे मोठे भक्त आहेत, त्यांच्यासाठी ते काही देखील करू शकतात. मित्रांनो, त्यांचे विचार ते यूट्यूब माध्यमातून सर्वांपर्यंत पोचवत असतात. अशा ठिकाणी मित्रांनो, त्यांच्या त्या विचारामधनं ते फक्त मुलींनाच बोलत नाहीत, ते मुलांना देखील बोलतात. मित्रांनो, पहिली गोष्ट, फक्त मुलींनाच आजपर्यंत त्यांनी टार्गेट केलं आहे असं नाही. मित्रांनो, एक सांगतो, मुलांना देखील बोलतात ते, परंतु जे बोलतात ना त्याच्यामध्ये 100% तथ्य असतं. मित्रांनो, पहिली गोष्ट एक सांगतो, मुलांना ते सांगतात की नशेपासून दूर राहावा, जुगारांपासून दूर राहावा, कुठल्याही अशा घाणेरड्या गोष्टी करू नका ज्याच्यामधनं तुमचा ब्रह्मचर्यत्व आणि तुमच्या आयुष्यातलं जे रस आहे तो निघून जाईल. असल्या गोष्टी मुलांना सांगतात, ते करू नका. सिगरेट पिऊ नका, दारू पिऊ नका, यांसारख्या गोष्टी करू नका. मित्रांनो, परत जुगार खेळू नका, आई वडिलांची सेवा करा, हे मुलांना सांगतात. इवन मित्रांनो, मुलांच्या आयुष्यावरती ते डेली बोलतात. पण त्यांची आता अशी काय मोठी चुकी झाली की मीडियाने असं हायलाईट केलं, प्रेमानंद महाराजांची जीभ घसरली. मित्रांनो, मुलींविषयी अतिशय घाणेरडं वक्तव्य त्यांनी केलं. काय घाणेरडं वक्तव्य? पहिली गोष्ट हे विचार करा मित्रांनो, 100 त्यांचं हे स्टेटमेंट होतं, 100मधल्या ज्या 4 स्त्रिया आहेत त्या पवित्र आहेत, बाकीच्या ज्या स्त्रिया आहेत त्या बॉयफ्रेंड करणं, मल्टिपल रिलेशनशिपमध्ये यांना स्वतःचं पावित्र्य हे जतन करणं, यांसारख्या गोष्टी करत असतात, जे की ही सत्य परिस्थिती त्यांनी डायरेक्टली बोलून दाखवली. मित्रांनो, हे सर्वांनाच माहिती आहे ना आजकाल. तुम्ही एखाद्या IT कंपनीमध्ये जावा, तुम्हाला सर्व गोष्टी दिसून येतील. तुम्ही एखाद्या क्लबमध्ये जावा, तुम्हाला सर्व गोष्टी दिसून येतील की काय चाललंय. मित्रांनो, या सर्व गोष्टी घडत आहेत आणि ह्या माणसांनी सांगितलं की हे बाबा रे, हे करू नका, स्वतःचं पावित्र्य जगा. 100मधल्या 4 मुली फक्त पवित्र आहेत, बाकीच्या सर्व ह्या गोष्टीच्या मागे लागलेल्या आहेत. नका करू ह्या सर्व गोष्टी. असं म्हणलं तर मुलींना कुठला त्रास झाला या बाबतीत? का मुलींना असं म्हणजे कुठल्या तरी 4 फेमिनिस्ट जाग्या झाल्या, जाऊन मीडियाला कंप्लेंट केली आणि मीडियावाल्या प्रेमानंद महाराज की जीभ घसरली. अरे काय चाललंय मूर्खांनो, तुम्हाला एवढी लाज नाही की तुमच्या स्वतःचे प्रॉब्लेम बघा ना. तुम्ही भारतामध्ये लबसम 2 ते 3 कोर्ट केसेस पेंडिंग आहेत, त्या दाखवा. रस्त्यावरचे खड्डे असतील, पाण्याचे प्रॉब्लेम असतील, बेसिक गरजा ज्या आहेत ना त्या पण पेंडिंग आहेत अजून भारतामध्ये. नाही तुम्हाला काय दाखवायचं? मसाला. आम्हाला ज्या गोष्टीतनं मसाला भेटतो ते आम्हाला दाखवायचं. मित्रांनो, निंदनीय मीडिया, गोदी मीडिया जरी म्हणलं तरी चालेल. कारण मित्रांनो, पहिली गोष्ट एक सांगतो की हे मीडियावाल्यांचं जे ढोंग आहे ना, हे त्यांनी स्वतः पांघरून घेतलं पाहिजे. एखादी घटना दाखवायची आणि ती एवढ्या वाढीवरित्या दाखवायची, बदनाम करायचं, यांसारख्या गोष्टी करायच्या. लहान पोराला कळतं. त्यांच्यावरती बोट ठेवताना पहिलं विचार करा की ते कोण आहेत, त्यांचा प्रभाव काय आहे, ते कोणत्या वेने बोलतात. आता एखादा एक वयस्कर माणूस जरी बसलं किंवा तुमच्या आईवडील तुम्हाला हे बोलत नाहीत का, हे असं वागू नको रे, ते तसं करू नको रे. पूर्ण भारतातले लोक त्यांना आईवडिलाप्रमाणे मानतात, म्हणून त्यांना तेवढे फॉलो करतात. आणि त्यांनी बोलल्यावरती कुणाला, सामान्य लोकांना पण आहे ना ते पटलं आहे पहिली गोष्ट. आणि हे फक्त कुणाला पटलं नाही, मीडियावाल्यांना, कारण त्यांना मसाला पाहिजे होता.
त्यांचे व्ह्यूज वाढवायचे होते, त्यासाठी त्यांनी काय केलं, त्यांना हायलाईट केलं मोठमोठ्या ह्याच्यामध्ये. प्रेमानंद महाराजांची जीभ घसरली, स्त्रियांवरती ते अभद्र बोलले. काय बोलले? परिस्थिती एक्सप्लेन केली ना. हां, एका मुलीचे 5-5 रिलेशनशिप होऊन चाललेत. पवित्र तर काय, इवन स्टेबल नाही आहेत. ड्रममध्ये ज्यावेळेस पोरांना कापू कापू भरतात, त्याच्या वेळेस दुसरा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे त्यांचं, म्हणूनच भरतात ते ना. का ही चुकीची गोष्ट त्यांनी बोलली काय समाजामध्ये चाललंय ते? समाज सुधारकांचं काम असतं की समाजामध्ये चांगली दिशा दाखवणं, आणि ते करतात ते. आणि तुमचं काम काय आहे? महाराजांची जीभ घसरली, ब्रेकिंग न्यूज. अरे तुम्ही साल्यांनो, तुम्ही एखाद्या नेत्याबद्दल तर वाईट बोलून दाखवू शकत नाही. एवढी तुम्ही आहे ना, तुमची मेंटॅलिटी खराब आहे. आणि तुम्ही काय, जे चांगलं काम करते त्याला आहे ना पाय खेचायचं बघता का? तुम्हाला जो मसाला भेटतोय त्याच्यावरती तुम्ही जास्त व्ह्यूज आणू शकता. या सगळ्या गोष्टी करणार आहेत तुम्ही. काय म्हणावं यार. आणि भले तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहे मुलींवरती, ठीक आहे, आम्ही पण मान्य करतो ना, हे 21वे शतक आहे, ह्याच्यामध्ये फ्रीडम आहे, मुलींना आम्ही फ्रीडम दिलेलं आहे. परत मुलींनी स्वतःसाठी पण आहे ना जगलं पाहिजे, आम्ही पण मान्य करतो. मल्टिपल रिलेशन्स असले पाहिजे, काय असो, तिची चॉईस आहे, हर चॉईस आहे, सगळ्या गोष्टी ठीक आहे, मान्य. मग ह्याच्यामध्ये जर तुम्हाला एक सांगतो की ॲट द एंडला जाऊन त्रास होणारच आहे, आणि एखादा समाजसुधारक सांगतोय की बाबा हे करू नको, मग ह्याच्यामध्ये काही चुकी आहे? जर त्या समाजसुधारकाचं 500 मधल्या 200 मुलींनी किंवा 20-25 मुलींनी जरी ऐकलं आणि त्यांचं आयुष्य सार्थ झालं, तर ह्याच्यामध्ये काय म्हणतात, काय चुकी होणार आहे? ज्याला ऐकायचं त्याने ऐकून दे. लोकशाही, याच्यामध्ये बोलायचा प्रत्येकाला अधिकार आहे. असं नाही आहे की मन दडून एका शांत बसणं, हे मला नाही हे करायचं, त्यांना गरज नाही आहे त्या गोष्टीवरती बोलायची. पण ज्या रिॲलिटी चालू आहेत आपल्या समाजामध्ये, त्यांनी ते बोलून दाखवले. दॅट्स इट. एवढंच सिम्पल गोष्ट होती. एवढं मोठं आहे ना बतंगड करायची गरज नव्हती या गोष्टीची, जे मीडियावाले करतात ते. मी हेडिंग वाचतोय, मी न्यूज वाचतोय, आश्चर्य वाटतं अक्षरशः ह्या असल्या गोष्टी ऐकून. मित्रांनो, एवढं सांगाल, प्रेमानंद महाराज हे त्यांचे पहिल्या व्हिडिओपासून ते आत्ता व्हिडिओपर्यंत बघा तुम्ही, एखाद्या माणसाच्या मनाला समाधान देण्यासारख्या गोष्टी ते बोलतात आणि चांगल्या रीते त्या फॉलो करा, या साऱ्या गोष्टी ते बोलत असतात रे. परंतु मित्रांनो, आपला घेण्याची वेळ ही चुकीची झाली. आपण फक्त व्ह्यूजसाठी आणि आपली मीडिया फक्त काय म्हणतात त्याला, TRPसाठी हे करत आहे की प्रेमानंद महाराज असे बोलले, प्रेमानंद महाराज तसे बोलले, प्रेमानंद महाराजांना बोलायचा अधिकार नाही. काय संबंध? ज्या मुले वागत आहेत त्यांच्याबद्दल बोलतात ते, आणि बोलतायत, बोलून दे, एवढं काय त्याच्यामध्ये. फ्रीडम ऑफ स्पीच आहे ते. त्यांच्यावरती आक्षेप करताना 10 वेळा विचार करा. मीडियावाल्यांनो, एक लक्षात ठेवा, संन्यासी माणूस येतो, त्याची कुठल्याही प्रकारची गरज नाही आहे त्यांना. आणि तुम्हाला तुमच्या एका न्यूजमधनं तुम्ही मर्सिडीजमध्ये फिरत असाल, मोठमोठ्या गार्डनमध्ये फिरत असाल, हे करत असाल, परंतु तुम्ही समाज सुधारण्यासाठी काय प्रयत्न करणार नाही. समाजामध्ये काय बिघडलं हेच दाखवाल काय? एक लक्ष, हे प्रत्येकालाच माहिती. जाता जाता एवढंच बोललं, समाजसुधारक प्रेमानंद महाराज यांच्यावरती ज्या प्रकारच्या कमेंट्स होत आहेत, मुलींना अधिकार नाही आहे बोलायचा त्यांच्यावरती. ते बोलून गेले. जे असतील ते समाजासाठी बोललेले आहेत. 500 पैकी 100, 150, 200 कितीही मुलींनी ते ग्राह्य धरलं तर ठीक. ज्यांना ग्राह्य धरायचं त्यांनी धरा, ज्यांना नाही धरायचं त्यांनी नका धरू. आणि म्हणजे पण कंप्लेंट करू नका त्यांच्या विरोधात, कारण हे चुकीचं आहे मित्रांनो. त्यांचं जे बोलायची पद्धत आहे, ज्या गोष्टी ते बोलतात, ते खूप स्पष्ट आहेत. विराट कोहली फॉलो करतो त्यांना, 250 मिलियन सबस्क्रायबर फॉलोअर्स आहेत त्याचे, टोटल 500 मिलियन फॉलोअर्स आहेत. ते चुकीचं बोलणार नाहीत कुठल्याही गोष्टी, एक लक्षात ठेवा. जाता जाता एवढंच म्हणतो, राधे राधे, जय श्रीकृष्ण आणि जय महाराष्ट्र. नमस्कार.